या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिद मनियार, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे यांच्या प्रयत्नातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व मुळेगाव आणि बक्षी हिप्परगा या भागातील 49 डीपींची MSCB कडून दुरुस्ती करून देण्यात आल्या। गावकऱ्यांकडून वारंवार तक्रार करूनही सदरची दुरुस्ती होत नव्हती। गाव पातळीवरून मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून पत्र देऊन 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती। प्रहारच्या त्या पत्राची दखल घेत MSCBने तत्काळ संबंधित गावातील डीपींची दुरुस्ती करून दिली। याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। नमस्कार, मी प्रहार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे। मुळेगाव तांडा, मुळेगाव, बक्षी हिप्परगा या भागातील डीपींची दुरवस्था झाली होती व गावकऱ्यांनी वेळोवेळी MSCBशी संपर्क साधून तक्रारी दिल्या व ते तक्रारी देऊनही MSCBने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व गावकऱ्याने प्रहारशी संपर्क साधला। प्रहारने MSCBला 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता काम करण्यासाठी व MSCBने 15 दिवसात ते काम पूर्ण केले। टोटल 50 डीपीचं MSCBने काम पूर्ण केल्याबद्दल MSCBचं मी आभार व्यक्त करतो। चांगल्या अधिकाऱ्याने काम केल्यास आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू आणि जो काम करणार नाही त्या अधिकाऱ्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे प्रहारकडून एक चेतावणी आहे। एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।